अहमदनगर शहरात कोटला येथे गोवंश कत्तल करून त्यांचे अवशेष फेकणाऱ्या मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 6 तासात जेरबंद केलंय। पोलिसांनी आरोपी तरबेज आबिद कुरेशी याला अटक केली आहे। कोटला बस स्थानकाजवळ रस्त्याच्या कडेला गोवंशचे मांस आणि अवशेष आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी तात्काळ तपास सुरू केला। त्यांनी पोलीस पथकांना आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले। तांत्रिक कौशल्य आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी वापरलेली मोपेड गाडी शोधून काढली। ती गाडी व्यापारी मोहल्ला येथील तरबेज आबिद कुरेशी याची असल्याचं निष्पन्न झालं। त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली। त्याने 2 बैलांची घरी कत्तल करून मांस विकले आणि उरलेले अवशेष फेकण्यासाठी 2 अल्पवयीन मुलांना पैसे देऊन पाठवले। पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली 40,000 रुपये किमतीची मोपेड गाडी जप्त केली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपीला आणि मुद्देमाल पुढील तपासासाठी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले। ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।